मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा आंदोलक हे आता दाखल झालेले आहेत। आझाद मैदान परिसरातली ही दृश्य आहेत आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्या न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी या ठिकाणी सगळे आंदोलक हे जमलेले पाहायला मिळत आहेत आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं हे बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे सकाळी जवळपास 4 वाजल्यापासून हीच गर्दी सीएसटी स्थानकांवरती पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत काही या ठिकाणी मराठा बांधव आहेत, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत। दादा काय सांगाल, काय भावना आहेत? अवघ्या काही क्षणात या ठिकाणी जरांगे पाटील साहेब पोहोचतील। या ठिकाणी गेली अनेक वर्षापासूनचा मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी गेली अनेक वर्षापासूनची आहे। पाठीमागच्या जानेवारीमध्ये जेव्हा आमचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस या सरकारनं आम्हाला दिशाभूल करण्याचं काम केलं होतं। आज आम्ही कोट्यावधीच्या संख्येनं आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेलो आहोत आणि आमचा दृढ निश्चय आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ओबीसी प्रवर्गातूनच कुणबी म्हणून आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत। आता आमच्या एकदम रास्त मागणी आहे दादा। आम्ही अत्यंत ओबीसीतून आरक्षण मागत नाही, आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण द्या। आमचं हैदराबाद गॅजेट असन, आमचं अनेक गॅजेट असन, ते खूप काही पुरावे शिंदे समितीला सापडलेले आहे, त्याच्याच आधारावर आम्हाला आरक्षण द्या एवढी मागणी आम्ही या ठिकाणी करतो। आरक्षण नसल्यामुळे आमच्या लेकरांचं लग्न सुद्धा व्हायना, तर नोकऱ्या लागणार। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जातच नाही। ही मुंबई बहुत बाका रावणाची लंका, पण आम्ही बी आरक्षण घेतल्याशिवाय जातच नाहीत। पाहिलं तर या ठिकाणी आरक्षण घेतल्याशिवाय या ठिकाणी जाणार नाही। खरं तर शिंदे समितीकडनं लाखोच्या संख्येने जी कुळपत्र सापडली होती, त्यानंतर अनेकांना तसं सर्टिफिकेट दिलं होतं। मात्र आता हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला देखील कुणबी ओबीसी प्रमाणे मराठ्याची त्या ठिकाणी वर्णी व्हावी अशी मागणी प्रामुख्याची असणार आहे। आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की मराठा आंदोलक जे जमलेले आहेत त्यांच्याकडनं जरांगे पाटील यांच्या नावाचा एकूणच घोषणाबाजी ही आपल्याला सुरू पाहायला मिळत आहे। जवळपास आज या परिसरात हा संपूर्ण महापालिका जो मार्ग आहे या आंदोलकांच्या पार्श्वभूमीवरती बंद ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 3,500 ते 4,000 पोलीस हे या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत। याशिवाय क्यूआरटी, एसआरपीएफ आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्या या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। हमीपत्र देखील लिहून घेण्यात आलेली आहे। सुरेश, बरोबर आहे, आपल्याला या संदर्भातले अपडेट्स आता जाणून घ्यायचेच आहेत। सध्या आपले प्रतिनिधी वेदांत नेप सुद्धा आपल्या सोबत आहेत, ते आझाद मैदानाबाहेरूनच तिथे आहेत आपल्या सोबत। त्या संदर्भातले अधिक अपडेट्स देतील वेदांत।